अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये गुरुचैत्राचं साखळी पारायण कसं करायचं त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची सेवा करायला खूप पवित्र मानलं जातं. महादेवांची सेवा खूप जण मग प्रत्येक सोमवारी असेल, रोज अभिषेक असेल, आपण ते करणार आहोतच. त्याच्यामध्ये श्रावणामध्ये कारण काय होतं, खूप जणांना गुरुचैत्र पारायण करायची इच्छा असते. खूप माता भगिनी असेल, सगळेजण असेल. काय होतं, खूप ठिकाणी त्यांच्या घरामध्ये काय होतं की ते नॉनव्हेज असेल, दारू असेल, ह्या गोष्टी करतात. मग ते म्हणतात मग श्रावणामध्ये या गोष्टी कोणी नॉनव्हेज किंवा दारू कोणी करत नाही आणि करायला पण नाही पाहिजे. मी तर म्हणतो आयुष्यभर नाही करायला पाहिजे. मग या काळामध्ये काही गोष्टी होत नाही, त्याच्यामुळे माता भगिनींना ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही पूर्ण श्रावण महिन्यामध्ये गुरुचैत्राचं साखळी पारायण करायचं. साखळी पारायण त्याचं उद्यापन शेवटी करायचं, सगळ्यात शेवटी. मग याच्यामध्ये नवनाथ पारायण केलं तर चालेल का? गुरु आणि शिष्य म्हणजे गुरुचैत्र पारायण आणि नवनाथ पारायण सोबत करायचं नाही. नवनाथ पारायण सेपरेट 9 दिवसाचं शेवटी करा. आपल्याला श्रावणामध्ये 30 दिवस आहे. आपण तुम्हाला जमलं 1 पारायण, 2 पारायण, 3 पारायण गुरुचैत्राचे 7-7 दिवसाचे तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. 7-7 दिवसाचे पारायण आहे ते तुम्हाला 1 पारायण, 2 पारायण ते करू शकता. आणि सगळ्यात शेवटी वाटलं तर नवनाथाचं 9 दिवसाचं एक पारायण करू शकता, काही हरकत नाही. फक्त गुरुचैत्र आणि नवनाथ पारायण सोबत नाही करायचं, हे सगळ्यात पहिले लक्षात ठेवा. हे साखळी पारायण करायचे नियम काय आहे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे पूजा मांडणी. आपली 13 तारखेला श्रावण सुरू होतोय. 13 तारखेपासून सकाळपासून तुम्ही 13 तारखेपासून गुरुचैत्र पारायण करायला तुम्ही बसू शकता. आता याच्यामध्ये मासिक धर्म असेल, सुतक असेल, वृद्धी असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघाव्या. ते बघून श्रावणामध्ये आपलं 1 किंवा 2 तरी गुरुचैत्र पारायण आपण करायला पाहिजे. त्याचं महत्व खूप आहे. आणि आपल्या घरी करायला पाहिजे. घरी करायला काय महत्व आहे? घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, वास्तू तथास्तू असतं. आपल्या घरामध्ये जर आपण केलं ना, आपण म्हणतो मग मठामध्ये, केंद्रामध्ये, कुठेही पारायण, ती जागा पवित्रच आहे ऑलरेडी. पण आपलं घर कधी पवित्र होणार आहे लक्षात ठेवा. आणि खूप माता भगिनींचं मनामध्ये असतं की त्यांच्या घरामध्ये नॉनव्हेज असेल, दारू असेल, मी म्हणतो काही करू द्या, किंवा केलेला असेल, काही हरकत नाही. घरामध्ये वास्तुदोष असेल, काही असेल, तुम्हाला कोणत्याही वास्तुतज्ञाला घरी बोलवायची गरज नाही, काही गरज नाहीये. तुमच्या घरामध्ये गुरुचैत्र पारायण, नवनाथ पारायण जर झालं, कोणालाही तुम्हाला तुमच्या घरामध्ये बोलवायची गरज नाहीये. विनाकारण पैसे वाया घालणं बंद करा, नाही तर याला बोलवा, त्याला बोलवा आणि घर आपलं बर्बाद करा. आहे तसे खूप उदाहरण नाही. खूप जणांनी पैसे घातलेले, खूप मोठे वस्तू घातल्या, पण काहीच फरक नाही. आणि एका गुरुचैत्र पारायणामुळे घरातील सगळे दोष निघून जाता. विश्वास ठेवला पाहिजे. मग आपण 13 तारखेपासून पूर्ण श्रावण महिन्यामध्ये साखळी पारायण करायचंय. साखळी पारायण आणि सिंगल पारायणामध्ये खूप फरक आहे. साखळी पारायण म्हणजे काय? आपण पारायण सलग करतो. म्हणजे आता 13 तारखेपासून तुम्ही पारायण करायला बसले, जेव्हा 7वा दिवस तुमचा होईल, 7वा दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशीपासून परत गुरुचैत्र वाचायला सुरुवात करायची. याला साखळी पारायण असे म्हणतात. त्याचं उद्यापन शेवटी करायचं, तेव्हा नाही. आणि सिंगल पारायण करायचं असेल तर 7 दिवस आपलं वाचन झालं, 7व्या दिवशी नैवेद्य आरती करायची, ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आणि आपलं पारायण पूर्ण होतं. हे सिंगल पारायण झालं. 1 किंवा 2 किंवा 3 याला साखळी पारायण असं म्हणतात. सगळ्यात पहिले पूजा मांडणी करणं महत्वाचं आहे. तुमचं घर पत्राचं असो, साधं असो, कोणतंही असो, महाराजांचा फोटो ठेवायचा, दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा, तुपाचा दिवा, तेलाचा दिवा असेल तो लावायचा, मी स्क्रीनवर दाखवेल. आणि महिलांनी कोणती पोथी वाचायची? तुम्ही दिंडोरी प्रणीत पोथी वाचावी, लक्षात ठेवा. दिंडोरी प्रणीत पोथी वाचा. त्याच्यामध्ये अध्यायचं जे आहे ते दिंडोरी प्रणीत वाचायला 1.5 तासामध्ये होऊन जातं. सकाळी 3 वाजेपासून वाचायला सुरुवात केली तर आपलं वाचन पूर्ण होतं आणि एक फ्रेश वाटतं आपल्याला. श्रावणामध्ये सकाळची सेवा खूप अतिमहत्वाची, चांगलं वाटतं. आणि पुरुषांना जर वाटलं तुम्ही मोठं गुरुचैत्र वाचलं ते पण वाचू शकता, किंवा दिंडोरी प्रणीत गुरुचैत्र वाचू शकता,
काही हरकत नाही. मांडणी करताना पोथी आपली स्वतःची असावी. मांडणी करायची साधी सोपी. कलश मांडला ठीक आहे, नाही मांडला काही आवश्यकता नाहीये. महाराजांची मूर्ती ठेवायची, ठेवू शकता, नसेल काही हरकत नाही. महाराजांचा फोटो ठेवा आणि गुरुचरित्राची पोथी ठेवा, त्याला पीस ठेवा. आणि पीस ठेवल्यानंतर आपण रोज गुरुचरित्र वाचायच्या अगोदर सवळं आहे किंवा भस्म असेल, भस्म लावायचं. कपाळी भस्म, दोन्ही हाताला भस्म, पोटाला भस्म, छातीला भस्म, आपल्या सगळ्या अंगाला भस्म लावून आपण गुरुचरित्र वाचायचा संकल्प करायचा. साखळी पारायणाचा कसा संकल्प करायचा? हातामध्ये पाणी घ्यायचं, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या. गोत्र माहीत नसेल काश्यप गोत्र म्हणा. आपल्या देवघरामध्ये आपल्या देवांना विनंती करायची की आम्ही साखळी पारायण करत आहोत, ते निर्विघ्नपणे पार पडू द्या. ते केल्यानंतर आईवडिलांचं दर्शन घेतल्यानंतर आपण रोज गुरुचरित्र वाचन करत असताना खूप जण काय करतात, चुका करतात. म्हणजे गुरुचरित्र वाचन करताना बसल्यानंतर लगेच वाचायला सुरुवात करतात. नाही, त्याच्या अगोदर ज्या दिवशी आपल्याला करायचंय साखळी पारायण, त्याच्या अगोदर एक दिवस अगोदर 4 श्वान असेल, गाई असेल, यांना पोळी असेल, चपाती असेल ती द्या. तुमच्याकडे श्वान नाही भेटले, कुत्रे नाही भेटले, गाई नाही भेटले, त्यांना बिस्किट असेल बिस्किट द्या, काही हरकत नाही. नाही भेटले सोडून द्या, काही प्रॉब्लेम नाही. भेटले चांगले उत्तम. हे केल्यानंतर आपण संकल्प करायचा. संकल्प करताना म्हणायचं की आम्ही श्रावण मास निमित्त साखळी पारायण करत आहोत. मग साखळीमध्ये 1 पारायण, 2 पारायण, 3 पारायण कितीही करू शकता, त्याला बंधन नाहीये. फक्त 3च नियम तुम्हाला पाळायचे गुरुचरित्राचे, बाकी दुसरं काहीच पाळायचं नाही तुम्हाला. मोकळे तुम्ही. 3च नियम महत्वाचे. हे केल्यानंतर आपण जेव्हा गुरुचरित्र वाचायच्या अगोदर गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, गणपती बाप्पाची सेवा करायची. गायत्री मंत्र असेल, आपला गुरुमंत्र असेल, देहधारी गुरूंनी आपल्याला कानमंत्र दिला असेल तो, आणि महाराजांचा जप, हे चालू करून आपण सेवा वाचायला सुरुवात करायची. गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. गुरुचरित्र आपल्या घरी वाचा. सगळ्यांना कळकळी विनंती आहे माझी, तुम्ही घरी पारायण करा. आपल्या घरातले वास्तुदोष, पितृदोष सगळे निघून जातील तुम्हाला. आणि आपल्या घरामध्ये कोणाला बोलवायचीच गरज नाहीये, काही गरज नाहीये. कारण की तुमचं घर, त्याचा अनुभव पण मी आपल्याला सांगणार थोड्या वेळात. आपलं घर असं पाहिजे की घरामध्ये किती दोष असेल ना, समोरचा व्यक्ती आला त्याला त्रास झाला पाहिजे. आपलं घर एवढं पॉवरफुल करायला पाहिजे. हे केल्यानंतर आपण साखळी पारायण आहे ते कंटिन्यू वाचू शकता. सकाळच्या वेळेस वाचावं. सकाळी 3 वाजेपासून आपण वाचू शकता, दुपारी 12 वाजेपर्यंत. दुपारी 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता असं गुरुचरित्र वाचू नका. दुपारच्या वेळेस आळस असतो, 4 वाजता संध्याकाळच्या वेळेस वाचू नका. स्वामीचरित्र वाचा, ते दिवसभर कधी वाचलं चालतं. स्वामीचरित्राला काही नियम नाही, पण गुरुचरित्राला नियम आहेत. सगळ्यात गुरुचरित्राचे 3 नियम कोणते पाळायचे? मुख्य नियम ब्रह्मचार्य पालन. श्रावणामध्ये आपला 30 दिवस ब्रह्मचार्याचं पालन करणं महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. श्रावणाचे 30 दिवस ब्रह्मचार्य पालन आपल्याकडून होत असेल तर गुरुचरित्र तुम्ही पारायण करा, अन्यथा पारायण करू नका. कोणतंही पारायण असेल, नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, श्रावणामध्ये 30 दिवस तरी ब्रह्मचार्याचं पालन करायचा प्रयत्न करावा. काय होत, एक प्रकारचा तुम्हाला एक प्रकारचा आनंद भेटेल, एक प्रकारची ऊर्जा भेटेल. 30 दिवसाचं करावं. पहिले तुम्ही जितके दिवस गुरुचरित्र वाचणार आहे तितके दिवस तरी आपण ब्रह्मचार्याचं पालन करावं. 30 दिवस लक्षात ठेवा. श्रावणामध्ये जितके दिवस तुम्ही वाचणार आहे साखळी पारायण, जो गुरुचरित्र पालन करताय तर ब्रह्मचार्याचा नियम पाळणं महत्वाचा, हा फर्स्ट नियम आहे. दुसरा नियम, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. या काळामध्ये कांदा लसूण खायचा नाही, कांदा लसूण मसाला खायचा नाही, तिखट जास्त खायचं नाही. बाकी पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. भाज्या, पोळी, चपाती सगळं खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक धान्यामध्ये हेच आहे. एक धान्य म्हणजे काय, पूर्वीच्या काळी बाजरी खायचे, बाजरी असेल, ज्वारी असेल. आता आजकाल सगळे गहू किंवा पोळी असेल, चपाती खाता, ते खाऊ शकता, काही हरकत नाही त्याला. हे झालं तिसरा नियम. 3च नियम आहे. तिसरा नियम, खाली भूमिशयन, कोणाच्या घरचं खायचं नाही, कोणाच्या घरचं प्यायचं नाही. आपण गुरुचरित्र करतोय, कोणाला काही सांगायचं नाही. आणि रात्रीच्या वेळेस विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचन करून झोपायचं. मोबाईलचा वापर कमी करावा. वाईट बोलायचं नाही, वाईट ऐकायचं नाही, वाईट हे करायचं नाही. आपण गुरुचरित्र पारायण करतोय हे लक्षात ठेवा आणि मन स्थिर ठेवायचं.
मनामध्ये कोणतेही वाईट विचार आणायचे नाही, काम वासना सेक्शुअल विचार मनामध्ये आणायचे नाही. महिला माता भगिनींना पण विनंती आहे, सगळ्यांना विनंती आहे की आपण सेवेमध्ये मन गुंतवायचं, कोणतेही वाईट विचार डोक्यामध्ये आणायचे नाही. आणि ज्यांना ब्रह्मचर्याचं पालन करणं शक्य होत नसेल, काही जमत नसेल, त्यांनी गुरुचरित्र पारायण करू नका. कारण की खूप जणांचे मला कॉल येतात, मेसेज येतात की गुरुजी आमचं ब्रह्मचर्याचं पालन केलं, मग वाचता कशाला? हा माझा मुख्य प्रश्न आहे. वाचू नका. आता अनुभव गुरुचरित्राचा, आता हे गुरुचरित्राचं पारायण कशासाठी करायचं? गुरुचरित्र हा 5वा वेद आहे. 5वा वेद. गुरुचरित्राचं पारायण आपण केलं ना, आपल्या कुंडलीमध्ये किती दोष असू द्या, माझ्याकडे असे खूप उदाहरण आहे. एक सेवेकरी दादा होते, त्यांच्या कुंडली आपण बघितली, त्यांचे जॉबचे जे योग होते थोडे लांब होते, पण मी तरी पण म्हटलं तुम्ही सेवा करा, सेवेने होईल. त्या व्यक्तीने विचार न करता, म्हणजे त्या व्यक्तीने आयुष्यात कधी गुरुचरित्र पारायण केलं नव्हतं, कधीच नाही. तो गुरुचरित्र किंवा महाराजांचा काही संबंध नाही. फक्त मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर जॉब पाहिजे असेल तर एक काम करावं लागेल. ते म्हणजे काय गुरुजी? मी म्हटलं गुरुचरित्र पारायण करा. तेव्हा मी आतापर्यंत कधी वाचलं नाही, मला स्वामीचरित्र वाचलं नाही, तर गुरुचरित्र काय? मी म्हटलं महाराजांची इच्छा असेल, आपलं पूर्व सुकृत म्हणजे पूर्व ऋणानुबंध असल्याशिवाय गाणगापूरमध्ये जाऊ शकत नाही, दत्त महाराजांची सेवा आपण करू शकत नाही. मग तसं त्या व्यक्तीचं होतं. 25-26 वर्षाचा व्यक्ती, कधी दर्शन नाही, कधी काही नाही, काही संबंध नाही, देवाचा संबंध नाही, काही सगळ्या गोष्टी आरामात भेटलेल्या आहे. ते गुरुतेवानी गुरुजी मी आता इंटरव्ह्यू दिले, सगळ्या गोष्टी केल्या, पण मला जॉब नाही. मी म्हटलं एक गुरुचरित्र पारायण करणार का? हा म्हणे. पोथी सांगितली त्यांना, दिनरूपणे वाचा म्हटलं, नियम सांगितले, सगळे व्हिडिओ बघितले त्यांनी, सगळे व्हिडिओ बघितले, सगळे नियम लिहून घेतले, सगळे नियम बघितले आणि मनापासून सवळं असेल सवळं घेतलं, भस्म लावलं, मनापासून गुरुचरित्र 7 दिवसाचं घरी वाचलं. घरामध्ये वादविवाद भांडणं, कारण की गुरुचरित्र वाचायला बसल्यानंतर घरामध्ये वादविवाद भांडणं हे सगळं होतं. त्यांच्या घरामध्ये पण झाले, विरोध झाला. ते म्हणे कधी आपण कधी केलं नाही, कशाला करताय, त्रास होईल. पण त्याची इच्छा चांगली होती. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, फोन करायचा, सांगायचा गुरुजी चांगलं होते. तिसरा दिवस, चौथा दिवस, 5व्या दिवस इंटरव्ह्यू झाला आणि त्याला उद्यापन जेव्हा झालं, त्याच्या 7व्या-8व्या दिवशी त्याला इंटरव्ह्यूचा कॉल आला आणि त्याचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झालं, पुण्यामध्ये जॉब लागला. ह्या अशा गोष्टी म्हणजे जे 1% असतं आपल्या कुंडलीमध्ये, योग जरी लांब असले पण सेवा केल्यामुळे आपले काही बदल होत असतात, गुरूंची सेवा केल्यामुळे. आणि तो व्यक्ती आता सलग गुरुचरित्राचे पारायण करतो, सलग महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करतो म्हणजे करतो. कारण की अनुभव दिला ना, अनुभव. महाराजांचं कसं आहे, अनुभव त्याच्यामध्ये, त्याचं जे काम होत नव्हतं, इंटरव्ह्यू खूप द्यायचा होत नव्हतं, अनुभव दिला की लगेच सगळ्या गोष्टी होतात. आणि हे मनापासून जर आपण केलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला दत्त महाराज देत असतात. आपलं मनामध्ये इच्छा पाहिजे, मन स्थिर पाहिजे आणि विश्वास पाहिजे. हे सगळा विश्वासाचा भाग आहे. दुसरं म्हणजे घरामध्ये गुरुचरित्र पारायण जर केलं आपण, त्याचे व्हेब्स आणि त्याचे ऊर्जा खूप असते. तुम्ही तुमच्या घरामध्ये करताय तर गोमित्र जास्त टाकायचं, पोथी झाकून ठेवायची, वाचन झाल्यावर पोथी झाकून ठेवायची. परत 7 दिवसामध्ये नामस्मरण जास्त करायचं. आपण सकाळी पारायण करतोय तर 7व्या दिवशी रोज महाराजांना नैवेद्य दाखवायचा, सकाळ संध्याकाळ आरती करायची. आता समजा तुमचं 7व्या दिवशी पारायण संपलं, 8व्या दिवशी परत पहिल्यापासून वाचायला सुरुवात करायची, उद्यापन करायचं नाही. हे झालं तुमचं दुसरं पारायण. दुसरं पारायण, तिसरं पारायण, जेवढं पारायण करता येईल तेवढं आपण करू शकतो. लक्षात ठेवा. आता त्याच्यामध्ये मासिक धर्म हे जर आलं तर आपल्या डेट पाहून तुम्ही बसावं, आपल्या जागी दुसरं कोणी बसणार आहे त्याप्रमाणे करावं. किंवा एक पारायण केल्यानंतर मध्ये काही गॅप ठेवू शकता, 1-2 दिवसाचा गॅप ठेवू शकता, 4-5 दिवसाचा गॅप ठेवू शकता, काही हरकत नाही. आणि त्याच्यानंतर परत काही प्रॉब्लेम असेल तर गॅप ठेवावा, अन्यथा नाही. लक्षात ठेवा, अन्यथा नाही. आणि असे जे पारायण आहे ते पूर्वी मी स्वतः महाराजांनी माझ्याकडून करून घेतलेले आहे. पूर्वी कॉलेजमध्ये होतो, महिनाभर काहीच विषय नाही, आपण कंटिन्यू वाचत बसायचो. म्हणून गुरुचरित्राबद्दल किंवा नवनाथ पारायणचा तर उद्या व्हिडिओ करणार मी. म्हणून गुरुचरित्राबद्दल एवढ्या गोष्टी महाराजांनी सांगू शकतो. लक्षात ठेवा, दत्त महाराज, आपण जे गुरुचरित्राचा 24वा अध्याय जरी घेतला, त्रिविक्रम भारती, महाराजांनी म्हणजे तो त्रिविक्रम भारती जे होते ते विद्वान होते, विद्वान पंडित, सगळे
त्यांना सगळे वेद, सगळ्या गोष्टी, सगळं महादेवांसाठी ते सगळं करायचे. आणि तेव्हा नरसिंह सरस्वती स्वामी जेव्हा गाणगापूरमध्ये होते, ते कुमसीला होते, नरसिंह सरस्वती स्वामी गाणगापूरमध्ये होते. तर ते म्हणायचे की हे असे संन्यासी व्यक्ती, समजा नरसिंह सरस्वती स्वामी, ह्या संन्यासी व्यक्तींना पालखी कशाला पाहिजे, लोक कशाला पाहिजे. आणि तेव्हा दत्त महाराज, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज जेव्हा होते तेव्हा खूप लोक त्यांच्याकडे यायचे, दुःखी पीडित सगळेजण. आता किती गर्दी, तेव्हा किती असेल. मग त्रिविक्रम भारती यांना वाटलं की एवढी गर्दी, हे संन्यासीला काय करायचं, पालखी बिलखी, आज पण पालखी आहे. महाराजांनी त्याचा गर्व हरण करण्यासाठी कुमसीला गेले महाराज, आणि त्यांना विराट रूप दर्शन, विश्वरूप विराट रूप दर्शन दिलं डायरेक्ट. म्हणजे त्यांचा पूर्ण गर्व हरण झाला. त्याला वाटत होतं मीच शहाणा, पण तसं नाहीये. महाराजांनी सांगितलं की तसं नाहीये, त्याचा गर्व हरण झाला. आणि खूप जण त्याच्याकडे खूप जण असे विद्वान ब्राह्मण आले होते की आमच्यासोबत वेदाची चर्चा करा. ते म्हणे नाही, आम्ही नाही करणार, आमचे गुरु आहे नरसिंह सरस्वती स्वामी, त्यांच्याकडे जा. असं असतं. म्हणजे आपलं गर्व हरण पण महाराज करता, आणि महाराज आपल्याला शून्यातून वरपर्यंत महाराज नेत असतात. लक्षात ठेवा, पूर्ण ब्राह्मण पूर्ण करत असता महाराज. म्हणून त्याप्रमाणे सेवा आपण करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.